मधली बीपीची भाजी 10,15,2 वीसला 3, 10,15,2 वीसला 3, कढी 10,15,2, शेपू 10,15,2, पालक 10,15,2, कोथिंबीर 10,15,2, बीट 10 रुपये, मुळा 10 रुपये, बीट 10 रुपये, मुळा 10 रुपये, मिरची 20ला पावशेर, लवंगी मिरची 20ला पावशेर, मिरची 20ला पावशेर, भरताची वांगी 10 अर्धा, भरताची वांगी 10 अर्धा, अद्रक 20ला पावशेर, टमाटे 20 रुपये किलो, 10,15,2 वीसला 3. आज आम्ही दुकान लावलं आणि अचानकच आभाळ आलो. पाऊस येण्याची दाट शक्यता आहे. आम्ही दुकान लावल्यानंतर आज असं वाटतं की पाऊस जोरात येईल काय की खूप आभाळ आलं आहे आणि एवढं मोठं दुकान लावून ठेवलं आहे आज. सव्वा 6 वाजलेले आहेत आणि सव्वा 6 वाजताच आभाळ आलेलं हे पावसाचं वातावरण आणि पूर्ण माल लावलेला आहे, भाज्या लावलेल्या आहे. खूप साऱ्या असं भीती वाटायली पाऊस येतं का काय माहिती. आल्याच्या नंतर खूप परेशानी होणार, इकडे धावपळ होणार आहे आणि पावसाला तर सांगितलं भीती वाटायली. माल दाखवते किती 15-20 पावसाला या पावसाला 7 वाजलेले आहेत. वाटतं तर पाऊस येणार आहे पण थँक गॉड पाऊस नाही आलेला आहे. भाज्या खराब नाही. पाऊस येणार आहे का? आभाळ आलेले जोरात. शंभूची पप्पा डोकं हलवा ना. पप्पाला समजलंच नाही. शंभूची पप्पा आज पाऊस येणार आहे का? येणार आहे. तसं नाही म्हणायचं. नाही असं करा ना. शंभू पाऊस येणार आहे का? नाही येणार आहे. तू का नंदी पहिले का? शंभूची पप्पा खरंच येणार आहे का पाऊस? मग कधी पाऊस येणार आहे. भूक लागली वाटतं. झालं मी शंभूच्या पप्पाला विचारलं पाऊस येणार आहे का? त्यांनी असं केलं. मी परत विचारलं शंभूची पप्पा पाऊस येणार आहे का? असं केलं. म्हणजे काय समजणे वाले को इशारा काफी आहे. चिकूला बाबाने घेतलंय. अर्धा तास झाला चिकू बाबाजवळ मस्त खेळायला. त्याला रोज कोणी घ्यायला नसतंय पण शंभूच्या पप्पाच्या ओळखीचे येतं बाबा वाटतं. त्यांनी खूप वेळ झालं घेतलं आणि तो खेळतोय पण त्याला असं घ्यायला खूप आवडतंय पण घ्यायलाच कोणी नसतं. चिकूला खूप जास्त आवडतं असं घ्यायला. बाय चिकू. 2 किलो. काय तुझं नाक किती मोठं दिसायला? काय छोट आहे का? 15. सर्दी झाली काय तुला? चिकू किती छान खेळायला. चिकूला लय एन्जॉय करू वाटतं पण एन्जॉय करायला भेटतच नाही. रोज खूप धावपळ होती. बाबांनी घेतलं त्याला छान वाटतं ते त्यांना हळूहळू करून टाकायला. आज शंभूच्या पप्पाला जास्त वेळ काट्यावर बसवलेलं आहे. काटा माफ करायला आम्ही साईडला बसली त्याच्यामुळे व्हिडिओ घेऊ शकतो.